ब्लॉग शूट करण्याचं कारण पण असं आहे की आम्ही चाललो फिरायला आणि ते पण गोवा. पर्टिक्युलर गोवाच नाही म्हणता येणार, गणपतीपुळे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मालवण आणि अजून काही असतील ते बघूयात आपण. तर बघूयात ह्या ब्लॉगमध्ये किती मजा येईल, काय येईल ते सर्व तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे. तर हा ब्लॉग पूर्ण बघत राहा. भावांनो, आपला नेहमीप्रमाणे एकच ड्रायव्हर आणि भाई आणि बाय आपला एकच ड्रायव्हर. फायनली आमची निघण्याची तयारी झाली आहे आणि आता इकडे नारळ फोडायचा आहे. नारळ फोडायचा मान आपल्या विद्येश भाऊंना मिळालेला आहे. व्यायाम चालू होता, व्यायाम. मोरया. प्रवासाला आपल्या सुरुवात झालंय फायनली. कुठे? रिलायन्स मध्ये नेटवाली ना. अरे रवी सेट ओके. आता वाघोबा घाटात उतरलेले आहे. तिकडे पण आता आपलं एक नारळ फोडायचं आहे. वाघोबा घाटात दर्शन घेतल्याशिवाय आपण कुठेच जात नाही. हॅलो हॅलो. किरण, काय वाटतंय? कसा प्रवास चाललाय? एकदम भारी. काय नयन? हा आमचा मेन ब्लॉगर नयन पाटील. हॅलो गाईज. काय नयन, कसं वाटतंय? एकदम भारी. फायनली आमची ट्रिप सक्सेसफुल होते आणि आता इकडे पेट्रोल भरत आहे. तरी एकाने धोका दिलेला आहे. हा, एकाने धोका दिला आहे. त्याला आपण धोक्याने मारू. नक्कीच. पेट्रोल नाही, डिझेल आहे रे. डिझेलच घालवलं. काय रवी? गोवा जर्नी मजा, एन्जॉय. येस, फुल धमाल, डिंचाक डिंचाक. भावांनो, फायनली एका ठिकाणी उतरलेत नाश्ता चहा पाणी वगैरे करायला. कुठे आलेत आपण सध्या आयडिया नाही. थांब बघू. ते कुठे आलेत रे बाई? कुठे आलेत? कुठला जे फूड फ्रेश नागोडी नागोडी. ये म्हणतात. हाय गाईज, नमस्कार. चहा पाणी प्यायला झालं. चहा पाणी. हा, बघची बॅग आवडली आपल्याला. हा जो माणूस आहे ना, एक नंबर आहे. ऑन साईड ड्राईव्ह करतो. धन्यवाद धन्यवाद. अगेल फुकटचा ड्रायव्हर. थांब, फुकटचा ड्रायव्हर. नाही नाही, तूच आहे तर आपलं होऊ शकते भाई. काय काय फुकटचा ड्रायव्हर आहे, बाकी काय पाणी दुखून टाकलाय. कसं वाटते? मस्त झोप काढली ना तू, म्हणून मस्त वाटते. आम्ही आहेत. नागोरी चाय आहे, नागोरी चाय. भावांनो, नागोरी चाय. हे काय राहिलंय? हे काय बोलतो त्याला? केसर मिल्कशेक. केसर मिल्कशेक आला. मिल्कशेक मिल्कशेक केसर मिल्क. केसर मिल्क आहे, केसर मिल्क. ओके, सॉरी शक्तिमान. सगळे एकदम हलके व्हायला उतरलेले आता इकडे. कुठे आहेत? पेनच्या इकडे समथिंग आहेत. आम्ही सगळे हलके व्हायला उतरले. हलके झालेत म्हणजे फ्रेश झाले एकदम. आणि आता आम्ही सीट चेंज करण्याचा विचार करतायत. पण हा आता पुढे गेलेले जस्ट. हा दल बद्रू इकडेच कसं काय बसला रे? हा बघा, हा सदानंद इकडेच बसला. हा नवीन ड्रायव्हर ट्रक चालवतो. यार काय खायला काय बोलू नको. त्याला तोडलं नाश्त्याला. उलटे आवाज कोण बस काका.
सड़क पे एक मोड़ आया, एक दिल छोड़ आया. इकडे मॉल चाललाय आणि इकडे बघा पत्ते पत्ते रम्मी रम्मी के जंगली रम्मी प्याव ना महाराज. फायनली आम्ही रायगड मध्ये पोहोचलेत आता आणि ड्रायव्हर आम्ही वन साइड चेंज केलाय. फुल रिस्क एकदम दाखवतो. आमचा ड्रायव्हर बघा नवीन अपू रिस्क मध्ये आहे पण आहे जरा लक्ष दे. बघ पाटलांचा बैल गाडा गाडा कोणाला घेऊ और शान से बिना किसी कहते हैं हाजी हाजी. अरे हे मादर कोंबड्या मला तो काय ऐकू. अरे ह्याला मारा रे कोणीतरी रवीला. हट. फायनली एका ठिकाणी उतरले जेवायला चिपळूणला. भरपूर भूक लागलाय आणि आता ऑलमोस्ट 1:45 झालाय. सर्वांना भूक लागलाय त्याच्यामुळे चिपळूणला कुठे चालले आपण जेवायला ठीक आहे चला बघू. चितळे हॉटेल. लंच करून झालाय आणि आता तिकडनं निघालो. आता डायरेक्ट नेक्स्ट डेस्टिनेशन गणपतीपुळे. आता तिथेच भेटूया डायरेक्ट. जाम गरम होते या आहे ना. एका ठिकाणी उतरल्यात आता फ्रेश व्हायला जरासं. आता इथून गणपतीपुळे काहीतरी 15 किलोमीटरवर आहे. अर्धा तास अजून आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे. त्याच्यानंतर एक रूम घेऊन फ्रेश होऊन आराम करून गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला जायचं आहे. गणपतीपुळेला पोहोचल्यात फायनली. आता रूम शोधायचं काम चालू आहे. काय बोल कसं वाटते चालू आहे. कसं वाटते. चांगलं वाटते पण रूमचे भाडे जास्ती आहेत. बघू आता ऑनलाईन कसं होते भेटू बघू. बाई जिकडे बघायचं तिकडे एकच रेट आहे 3,000 3,500. तरी आम्ही चांगल्या प्रकारे शोधायलाच लागेल. नाही तर इकडे आपल्याला नाही तर मंदिराबाहेर बसायला लागेल. बाकी काय नाही.
आमची रूम ही सर्व एकदम फ्रेश झालेली आहेत आता आणि निघतायत गणपतीपोळेसाठी. छावा रेडी. हा दुसरा छावा रेडी होतो. वा ओके काय नाही आता सर्व एकदम फ्रेश होऊन चालल्यात आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घ्यायला. आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनाला जातोय आम्ही सर्व आता. आज तो बीच तुम्हाला माहितीच असेल. आपल्या वॅकी भाऊंनी इकडे शूटिंग केली होती नाही का, नवरा माझा नवसाचा. वॅकी भाऊ माहिती आहेत ना. फायनली पत्त्यांचा इकडे यांचा कार्यक्रम संपलाय आणि आता जेवायला निघाल्यात. हा यो झोपून उठलाय कुंभकर्ण साला. 10:15 वाजल्यात आता चालल्यात आम्ही जेवायला. आमचा जेवायचा टाइम आता. बघू बंद असते तेव्हा आम्ही जेवायला जातो. काय भेटते का बघू, नाही तर आहेत चनेशिंग. चला बघूया भेटते का. जस्ट जेवण झालंय आमचं आणि इकडे आता सर्व आईस्क्रीम खायला आल्यात. पण एक सीन असा झालाय की आज इकडे जोरदार पाऊस चालू आहे. म्हणजे थांबलाय आता पण विजा कडकत आहेत भरपूर आणि इकडे आईस्क्रीम खायला आल्यात आम्ही. बघूया आता चला. आईस्क्रीम आजचा दुसरा दिवस अप्पू. सकाळचे 8 वाजलेत. हां आता इकडनं निघून आपण जाऊ मालवणला, तारकर्ली बीच. ओके तिकडे आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला. हां पहिला सिंधुदुर्ग किल्ला, मग उद्या बघूया वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करूया जसं जमेल तसं आणि मग तिकडनं पण निघायचं. चालेल पहिला पोचायचं बघू. पहिलं नाश्ता करायला लागेल. काय बंटी सेट बॉटल. ओके सॉरी शक्तिमान. भावांनो आता आम्ही आल्यात आरेवारे बीचला. म्हणजे एक फक्त पॉईंट ऑफ व्ह्यू आहे पण खूप छान असा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. आता दाखवतो मी तुम्हाला पॉईंट ऑफ व्ह्यू. आता आरेवारी बीच झाला आहे. आता इकडनं सरळ कुठे रे, मालवण. रामू काकांनी फोटो पण काढले. कोणते रामू काका? तूच तो. आता सरळ मालवणला जाऊन सिंधुदुर्ग किल्ला बघायचा आहे.